श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही स्वामींचे भक्त या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। महिन्याला सुरुवात झालेली आहे। मार्गशीर्ष संपूर्ण महिना हा महालक्ष्मीला समर्पित मानला जातो। महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येक घरामध्ये स्त्रिया आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीचा व्रत हे मनोभावे करतात। महालक्ष्मीच्या व्रत आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन धान्य टिकून राहते। मराठी महिन्यांमध्ये असलेला 9वा महिना मार्गशीर्ष महिना हा भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ मानला जातो, कारण हा भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला अशा झाडाला स्पर्श करायचा आहे। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडांना स्पर्श केल्याने आपल्या घरामध्ये असलेली गरिबी मुळासकट नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे। यासोबतच आपल्या घरातच 7 पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होईल। तर असा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा। चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनलाही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा त्याचा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर बघा, धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाड आहेत जी खूप पवित्र आणि पूजनीय मानली जातात। शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दैवी आणि चमत्कारिक शक्ती असते असं मानलं जातं। धार्मिक श्रद्धेनुसार काही झाडे अशी आहे ज्यांची पूजा करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते। जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये या 5 झाडांची पूजा केली तर आपण श्रीमंत व समृद्ध जीवन जगू शकतो। आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी आपल्याला या 5 झाडांना स्पर्श करायचा आहे। तर अशी कोणती झाडे आहेत ज्यांना स्पर्श केल्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे, ही माहिती आता आपण जाणून घेऊया। मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्यतोवर गुरुवारी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा, कारण गुरुवार हा दिवस महालक्ष्मीला समर्पित आहे। त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पण गुरुवारी ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल, किंवा या मार्गशीर्ष महिनाभर कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला ज्या झाडाला स्पर्श करायचा आहे ते पहिलं झाड म्हणजे शमीचे झाड। शास्त्रानुसार शमीचे झाड अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते। शमीचे झाड हे आपल्या दारासमोर असायलाच हवं। ज्याप्रमाणे आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळस असती अगदी त्याच प्रकारे शमीत झाड सुद्धा आपल्या घराच्या अंगणात असायला हवं। हे झाड आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते आणि तुमची जी काही इच्छा आहे ती शमीच्या झाडासमोर व्यक्त करायचे आहे। शमीच्या झाडाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पर्श केल्याने सर्व दोषांपासून मुक्तता मिळते। त्यानंतरचे दुसरे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। शास्त्रानुसार पिंपळाचं झाड हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। पिंपळाचं झाड जे आहे ते 24 तास ऑक्सिजन रिलीज करते। ज्याप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने हे झाड महत्त्वाचं आहे, अगदी त्याच प्रकारे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचं आहे। पिंपळाचं झाड विशेष मानलं जातं। धर्मग्रंथात सांगितलं आहे की पिंपळाच्या वृक्षांमध्ये पूर्वजांचा वास असतो आणि ज्या वेळेस तुम्ही या झाडाला प्रार्थना करता ती थेट तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते। यासोबतच पिंपळाच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला थोडंसं कलशात पाणी घ्यायचं आहे। यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचा आहे। त्यानंतर एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे। पिंपळाच्या झाडाभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायचे आहेत। या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे।
असा जप केल्यामुळे आणि हा दिवा पिंपळाच्या वृक्षाजवळ लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी प्रसन्न होते, सुख शांती टिकून राहते। यामुळे पिंपळाच्या झाडाची अशी पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे। त्यानंतर जे तिसरा झाड आहे ते म्हणजे तुळस। आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये घरामध्ये तुळस ही असतेच। तुळशीला हरिप्रिया म्हणतात, कारण ती भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे। त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळस। प्रत्येक गुरुवारी तुळशीसमोर उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते। प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीला हळद आणि कच्चं दूध अर्पण करायचा आहे। त्यासोबतच शुद्ध गाईच्या तुपाचा आता दिपा लावायचा आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीमंती वाढते, देवी लक्ष्मी प्रसन्न होते। दिवा लावल्यानंतर तुळशीला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि देवी समोर आपल्याला प्रार्थना करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा हात जोडून जप करायचा आहे। आपल्या घरावर येणारी संकट विघ्न दूर व्हावी त्यासाठी प्रार्थना करायचे आहे। ही अशी वनस्पती आहे की जी संकेत देत असते, आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न ती ओळखते। म्हणूनच बऱ्याचदा खूप काळजी घेऊनही तुळस सुकते। याचं कारण असे आहे की आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न तिने स्वतःवरती ओढवून घेतलेली असतात। दैवी संकेत देणारी ही तुळस अतिशय महत्त्वाची मानली जाते। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देते, नकारात्मक आणि वाईट गोष्टी ती स्वतःमध्ये ओढून घेते, एवढी ही प्रभावी आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी तुळशीचे विशेष पूजन केल्यामुळे श्रीहरी श्री विष्णू सोबतच देवी लक्ष्मी प्रसन्न होते। म्हणूनच तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये न चुकता आपल्याला हे उपाय तुळशीसमोर करायचे आहे। खंडोबा जे आहे ते भगवान शिव शंकरांचा अवतार आहे, त्यामुळे त्यांची सेवा उपासना आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतो। आणि भगवान शिवशंकरांना प्रिय असलेलं बेलाचे झाड, तर याच बेलाच्या झाडाला आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पर्श करायचा आहे। खंडोबाचे आहे ते भगवान शिवांचे रूप आहेत आणि भगवान शिवांना बेलाचे पान अतिशय प्रिय आहे। त्यामुळे या महिन्यांमध्ये बेलाच्या झाडाला स्पर्श करून काही उपाय आपण त्यासमोर केले तर भगवान शिव शंकराची कृपा आपल्यावरती राहते। आपल्या भोवती एक संरक्षण कवच तयार होतं आणि भगवान शंकर जे आहेत ते खूप भोळे आहेत। आपल्या भक्तांच्या मदतीला तेच धावून येत असतात, त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा, बेलाच्या झाडाजवळ आपल्याला सगळ्यात आधी जल अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। अगरबत्ती ओवळायची आहे। त्यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायचे आहे। पुरुष जर ह्या प्रदक्षिणा घालत असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। स्त्रिया जर प्रदक्षिणा घालत असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा घालायचे आहेत। आता त्यानंतर बेलाच्या उजव्या खोडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायचे आहे। बेलाच्या झाडाजवळ आपण ही इच्छा व्यक्त केल्याने ती इच्छा साक्षात शिवशंकरांपर्यंत पोहोचते, कारण बेलाचा झाडांमध्ये शिवांचा वास असतो। त्यामुळेच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे। आणि त्यानंतरचा 5वा जे झाड आहे ज्याला आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पर्श करून आपली इच्छा मनोकामना पूर्ण करायची आहे ते म्हणजे उंबराच, ज्यालाच आपण औदुंबराचं झाड असेही म्हणतो। औदुंबराच्या झाडांमध्ये साक्षात दत्तात्रयांचा वास असतो। मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते। त्यामुळे दत्त जयंतीच्या आधी कधीही उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला आपल्याला स्पर्श करून एक उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलश भरून सोबत द्यायचा आहे। त्या कलशामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे
आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला सोबत घ्यायचा आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला झाडाला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर झाडाला आपल्याला कलशातलं पाणी अर्पण करायचं आहे. दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि औदुंबराच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायचे आहे. या 11 प्रदर्शना घालत असताना दत्तात्रयाच्या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा 11 वेळा प्रदक्षिणा घालत असताना सत्पठण करायचा आहे. नामस्मरण करत राहायचं आहे. तर बघा, भगवंत दत्तात्रयाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आपल्याला दत्तात्रेय महाराज भरभरून आशीर्वाद देतील. आपल्या पतीचे, मुलांची या उपायामुळे भरभरून प्रगती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. तसंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या 5ही झाडांना कोणत्याही दिवशी तुम्ही स्पर्श करू शकता. पण विशेषतः दत्त जयंती असल्याने तुम्ही दत्त जयंतीच्या आधी कोणत्याही एका दिवशी उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायचे आहे. सांगितल्याप्रमाणे या 5ही झाडांना स्पर्श केल्याने आपल्या घरात असलेली गरिबी मुळासकट नष्ट होते. 7 पिढ्यांचा दारिद्र्य नाहीस होते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर कोणत्याही दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये या 5ही झाडांना स्पर्श करून हा उपाय करायला विसरू नका. अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.